नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC तहलका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत. मित्रहो, आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल माहिती घेतोय ज्यांना आपण भारताचे पहिले राजकीय कैदी असे म्हणतो. त्याचप्रमाणे त्यांना महाराष्ट्र केसरी असे देखील म्हणण्यात येते किंवा राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे जे नेते आहे तर त्यांना आपण हे देखील म्हणून ओळखतो. ठीक आहे, तर हे व्यक्ती म्हणजे दुसरे कोणी नसून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. तर आपण या पार्टमध्ये बाळ गंगाधर टिळक यांच्याबद्दलची जी संपूर्ण माहिती आहे, म्हणजे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्य केले, त्यांनी शिक्षण कशा प्रकारचे घेतले होते, त्याचबरोबर त्यांचे जे इतर कार्य आहे किंवा त्यांनी जे ग्रंथसंपदा आहे त्यांची, तर या सर्वांबद्दल आपण इथे आज डिटेलमध्ये माहिती बघतोय. तत्पूर्वी एक पॉईंट, तुम्ही जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ठीक आहे, कारण की तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला इतर कोणत्याही सब्जेक्टबद्दल काही किंवा टॉपिक्सबद्दल काही अडचण असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे, त्याचप्रमाणे हा व्हिडिओ कशा प्रकारे बनला हे देखील कमेंट करून सांगा. ठीक आहे, तर सर्वप्रथम आपण आपला जो पॉईंट आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, तर यांचा जे जीवन परिचय आहे तर त्यांच्याबद्दल माहिती घेऊन घेऊ. तर सर्वप्रथम त्यांचा जो जन्म आहे तर तो जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला. त्यांचा जन्म चिखली, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर त्यांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 मध्ये मुंबई या ठिकाणी झाला. ठीक आहे, मुंबई या ठिकाणी झाला. त्यांचे जे मूळ नाव होते, मूळ नाव केशव आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या वडिलांचे पूर्ण नाव जर का आपण बघितले तर वडिलांचे पूर्ण नाव गंगाधर रामचंद्रपंत टिळक. त्यांच्या आईचे नाव पार्वताबाई आणि पत्नीचे नाव सत्यभामा. त्यांना जी 3 मुले होती तर त्या 3 मुलांची नाव विश्वनाथ, रामभाऊ आणि श्रीधर. तर विश्वनाथ यांचा मृत्यू जो आहे तर तो लवकर झाला होता, त्याच्याबद्दल आपण पुढे चर्चा करूया. प्लेगमुळे त्यांचा मृत्यू झाला होता, तर ते कशा प्रकारे झाला किंवा त्यांच्या जीवनामध्ये हा जो क्रम आहे तर तो कसा आला, तर याच्याबद्दल आपण चर्चा करू. तर सर्वप्रथम त्यांनी कशा प्रकारे शिक्षण घेतले होते. ठीक आहे, म्हणजे त्यांनी मॅट्रिकची परीक्षा कशा प्रकारे प्राप्त केली, त्याचप्रमाणे ते LLB कशा प्रकारे उत्तीर्ण झाले, तर या सर्वांबद्दल आपण सर्वप्रथम चर्चा करून घेऊ. तर त्यांचा जो प्राथमिक शिक्षण आहे तर प्राथमिक शिक्षणाची सुरुवात 1861 पासून झाली. ठीक आहे, त्यांनी 1872 मध्ये मॅट्रिकची जी परीक्षा असते तर ती उत्तीर्ण केली आणि 1872 मध्येच त्यांचा विवाह सत्यभामा यांच्याशी झाला होता. त्याचप्रमाणे 1876 मध्ये त्यांनी BAची पदवी जी आहे तर ती BAची परीक्षा उत्तीर्ण केली आणि BAची पदवी मिळवली. तर ही कोणत्या कॉलेजमधून मिळवली, तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, ते म्हणजे डेक्कन कॉलेज. ठीक आहे, तर डेक्कन कॉलेजमधून त्यांनी BAची परीक्षा जी होती तर ती उत्तीर्ण केली होती. त्यानंतर त्यांनी 1879 मध्ये LLBची परीक्षा जी होती तर ती उत्तीर्ण केली आणि जेव्हा ते LLB शिकत होते तर तेव्हा त्यांचे एक मित्र होते तर ते बनले, तर ते म्हणजे कोण, गोपाळ गणेश आगरकर. ठीक आहे, तर त्यांचा एक कट्टा असायचा, ते कट्ट्यावर नेहमी भेटायचे. ठीक आहे, तेव्हा जे आगरकर जे होते तर ते MA करत होते आणि आपले टिळक जे होते तर ते LLB करत होते. ठीक आहे, तेव्हा त्यांचा जो परिचय आहे तर तो झाला आणि त्यांचा जो कॉलेजचा कट्टा होता त्याला देखील एक नाव होते, तर ते म्हणजे बंड गार्डन. ठीक आहे, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, बंड गार्डन हे त्यांच्या कॉलेजच्या कट्ट्याचे नाव आहे. त्यानंतर त्यांनी काय केलं की 1 जानेवारी 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. तर हे जे न्यू इंग्लिश स्कूल होते तर हे कोणाच्या सहाय्याने स्थापन झाले होते. ठीक आहे, तर याच्यामध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर, त्याचप्रमाणे टिळक, आगरकर आणि नाम जोशी यांनी पुणे येथील मोरोबादादा फडणीस यांच्या बुधवार पेठेतील वाड्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. ठीक आहे, जेव्हा आपण आगरकर यांच्याबद्दल चर्चा बघितली होती तर त्यामध्ये देखील सांगितलं मी की कशा प्रकारे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. तर हे कुठे होते, पुणे या ठिकाणी मोरोबा दादा फडणीस
मोरोबादादा फडणीस यांच्या बुधवार पेठेतील वाड्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची जी स्थापना आहे तर ती करण्यात आली. त्यानंतर आपण बघतो की 2 जानेवारी 1881 मराठा हे वृत्तपत्र जे आहे तर ते सुरू करण्यात आले आणि त्याचप्रमाणे आर्यभूषण हा छापखाना जो आहे तर तो सुरू करण्यात आला. तर मराठा हे वृत्तपत्र आपल्या सर्वांना माहीत आहे की इंग्लिशमध्ये होते आणि त्याचे संपादक कोण होते तर ते म्हणजे स्वतः लोकमान्य टिळक. त्याचप्रमाणे आपण बघू शकतो की 4 जानेवारी 1881 केसरी हे वृत्तपत्र जे आहे तर ते सुरू करण्यात आले. तर केसरीचे जे संपादक होते तर ते कोण होते? आगरकर. सुरुवातीला आगरकर होते, नंतर त्यांच्यामध्ये मतभेद जे आहे तर ते निर्माण झाले आणि त्यानंतर केसरीचे जे संपादक आहे तर ते पुन्हा टिळक हे बनले. ठीक आहे, ते आपण पुढे बघूच. परंतु त्याआधी 7 जुलै 1882 एक प्रकरण झालं, ते म्हणजे कोल्हापूर बर्वे प्रकरण. हे खूप महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट प्रकरण आहे. तर कोल्हापूरचे जे दिवाण होते राब माधवराव बर्वे, ठीक आहे, तर यांच्या अब्रू नुकसानीपोटी आगरकर व टिळक यांना डोंगरीच्या तुरुंगामध्ये 101 दिवसांची जी आहे तर ती शिक्षा झाली होती. ठीक आहे, परंतु हे कोल्हापूर प्रकरण नेमके आहे काय? तर कोल्हापूर संस्थानाचे जे दिवाण आहे राव बहादूर बर्वे किंवा त्याला आपण राब माधवराव बर्वे असे म्हणून देखील ओळखतो. हे संस्थानाचे चौथे वारस जे होते चौथे शिवाजी यांचा छळ करीत असल्याच्या बातम्या ज्या आहे तर त्या टिळक आणि आगरकर यांना मिळाल्या होत्या. त्याचबरोबर जे चौथे शिवाजी होते तर यांना इंग्रजांनी वेडसर ठरवून त्यांना अटक केली आणि अहमदनगरचे जे तुरुंग होते तर त्यामध्ये डांबले होते. आणि या प्रकरणात टिळक आणि आगरकरांनी मराठा आणि जे केसरी वृत्तपत्र आहे तर यामधून दिवाण बर्वेवर टीका जी आहे तर ती केली. ठीक आहे, तर ही जेव्हा टीका झाली होती तर आपण बघू शकतो की या टीकेमुळे काय झालं की टिळक आणि आगरकर यांच्या विरोधामध्ये अब्रू नुकसानीचा जो फौजदारी दावा होता तर तो बर्वे यांनी दाखल केला. तर यामुळे काय झालं की जे आपले जे टिळक होते त्याचप्रमाणे जे आगरकर होते तर यांना 101 दिवसाची शिक्षा जी आहे तर ती डोंगरीच्या तुरुंगामध्ये देण्यात आली. ठीक आहे, तर तेव्हा जर का आपण विचार केला की टिळकांचे जे वकीलपत्र आहे तर ते कोणी घेतले होते तर यामध्ये 2 व्यक्तींचे नाव येतात. एक म्हणजे फिरोज शाह मेहता आणि दुसरं म्हणजे न्यायमूर्ती JP तेलंग. ठीक आहे, तर यांचे वकीलपत्र जे आहे टिळक आणि आगरकरांचे तर वकीलपत्र घेतले होते. या प्रकरणामध्ये टिळक आणि आगरकरांना 10,000 रुपयांचा जामीन जो आहे तर तो महात्मा फुले यांनी दिला होता. ठीक आहे, हे जे मी काही पॉईंट्स तुम्हाला सांगतोय तर हे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहे. त्यांचे वकीलपत्र कोण होते, त्यांना जामीन जो होता महात्मा फुलेंनी किती रुपयांचा दिला, त्याचप्रमाणे त्यांना शिक्षा जी आहे तर ती किती दिवसांची आणि कोणत्या तुरुंगामध्ये झाली होती. ठीक आहे, आणि जेव्हा टिळक आणि आगरकर हे शिक्षा भोगत होते तर तेव्हा मराठा आणि केसरी वृत्तपत्राचे कार्य जे आहे तर ते 2 व्यक्तींनी सुरू ठेवले होते. तर त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे VS आपटे आणि दुसरे व्यक्ती म्हणजे MB नामजोशी. ठीक आहे, तर या 2 व्यक्तींचे नाव देखील तुम्ही लक्षात ठेवा, कारण की हा जो बर्वे प्रकरण आहे तर हा प्रकरण आपण आगरकर यांचं जेव्हा आपण डिटेल्समध्ये माहिती बघितली होती तर तेव्हा देखील मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि याद्वारे त्यांना डोंगरीच्या तुरुंगामध्ये 101 दिवस जे आहे तर ते शिक्षा झाली होती. आणि याच दरम्यान आगरकरांनी एक पुस्तक देखील लिहिले तर ते म्हणजे डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस. ठीक आहे, त्यानंतर 26 ऑक्टोबर 1982 टिळक व आगरकरांना डोंगरीच्या तुरुंगातून काय झाली, सुटका झाली. त्याचबरोबर 24 ऑक्टोबर 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटी जी आहे तर ती डेक्कन एज्युकेशन सोसायटीची जी स्थापना आहे तर ती करण्यात आली. तर या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे जे संस्थापक होते किंवा कोणी मिळून ही स्थापना केली किंवा त्याचे जे सदस्य जे आहे तर ते कोण कोण होते तर याच्याबद्दल आपण चर्चा करून घेऊ. तर एक म्हणजे बाळ गंगाधर टिळक,
दुसरं महादेव बल्लाळ नामजोशी, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाल गणेश आगरकर आणि वामनराव आपटे. ठीक आहे, आपण आत्ताच महादेव बल्लाळ नामजोशी आणि V.S. आपटे म्हणजेच वामनराव आपटे यांनी कशा प्रकारे जे केसरी आणि मराठा वृत्तपत्र होते तर यांचे जे कार्य आहे तर ते कशा प्रकारे सुरू ठेवले जेव्हा टिळक आणि आगरकर हे डोंगरीच्या तुरुंगात होते, तर हे आपण बघितलं. तर ह्या ज्या दोन व्यक्ती होत्या तर या दोन व्यक्तींचा सहभाग देखील या दोन व्यक्तींना म्हणजे टिळक आणि आगरकरांना नेहमी होत राहिला. ठीक आहे, त्याचप्रमाणे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे जे उद्घाटन आहे तर ते कोणाच्या हस्ते झाले असा देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर ते म्हणजे प्राध्यापक वर्डस्वर्थ. ठीक आहे, प्राध्यापक वर्डस्वर्थ यांच्या हस्ते जे उद्घाटन आहे तर ते झाले होते. ठीक आहे, यानंतर आपण बघूया की 1 जानेवारी 1885 फर्ग्युसन कॉलेजची जी स्थापना आहे तर ती करण्यात आली आणि फर्ग्युसन कॉलेजची स्थापना ही डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पुणेमध्ये करण्यात आली होती. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की फर्ग्युसन हे मुंबईचे एक गव्हर्नर होते आणि त्यांच्याच नावाने या कॉलेजची जी स्थापना आहे तर ती करण्यात आली होती. त्यानंतर आपण बघतो की 1886 एक अजून प्रकरण जे आहे तर ते झाले, ते म्हणजे दादाजी व रखमा प्रकरण. तर या प्रकरणादरम्यान काय झालं की टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये जे मतभेद आहे तर ते निर्माण झाले. तर या प्रकरणादरम्यान काय झालं होतं की जेव्हा दादाजी आणि रखमाबाई यांचा खटला सुरू होता तर हा पती पत्नीचा खटला होता. तर यामध्ये जो निकाल आहे तर तो हायकोर्टाने दिला होता. तर तो निकाल कोणता होता की समजा हिंदू धर्मशास्त्रानुसार नवरा वर्तनाने कितीही किंवा कसाही असला तरीही बायको त्याचा त्याग जो आहे तर तो करू शकत नाही. त्याचप्रमाणे तो न ऐकल्यास बायकोला 4 महिन्यांच्या कैद्याची शिक्षा जी आहे तर ती कोर्टाने फरमावली होती. ठीक आहे, तर यातून काय झालं की जे स्त्री स्वातंत्र्य आहे तर त्याचा वाद पेटला आणि जे सुधारक होते तर ते सुधारकांनी रखमाबाईंची भूमिका जी आहे तर ती मांडली. तर जे सनातनी लोक होते तर त्यांनी दादाजींची बाजू जी आहे तर ती घेतली होती. तर या प्रकरणामध्ये ऑब्वियसली जे आपले आगरकर होते तर आगरकरांनी रखमाबाई यांची बाजू घेतली, तर टिळकांनी काय केलं, दादाजींची बाजू घेतली होती. तर याच्यामुळे काय झालं की या दोघांमध्ये मतभेद होण्यास सुरुवात झाली. आणि त्यानंतर आपण बघू शकतो की 1887 टिळकांनी काय केलं की मराठा व केसरी या वृत्तपत्राचे म्हणजे हे दोन्ही जे वृत्तपत्र होते तर या वृत्तपत्रांचे हक्क जे आहे तर ते विकत घेतले आणि ते पुढे चालून केसरीचे संपादक जे आहे तर ते बनले. आणि केसरी हे वृत्तपत्र मराठी या भाषेतून होते, हे देखील लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर 15 जून 1887 केसरीच्या अंकामध्ये जे पहिले शिवाजीचे उद्धार ही कविता जी आहे तर ही कविता लोकमान्य टिळक यांनी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर 1888 होळक देणगीचा जो वाद आहे तर तो उत्पन्न झाला आणि यामुळे टिळक आणि आगरकरांमध्ये पुन्हा मतभेद होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर 26 ऑक्टोबर 1990 धर्मव्यवहारात सरकारी कायदा नको या संदर्भामध्ये टिळकांनी काय केलं की तुळशी बागेमध्ये एक सभा जी आहे तर ती भरवली होती. त्याचबरोबर 1890 एक पंचहोद मिशन प्रकरण झाले होते. ठीक आहे, तर संमती वयाला जो विरोध आहे तर तो तुळशी बागेमध्ये करण्यात आला होता आणि हा जो आहे तर हा प्रसंग देखील पुन्हा टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये मतभेद निर्माण करणारा प्रसंग आहे. त्यानंतर आपल्याला माहीत आहे की 1891 जो संमती वयाचा जो कायदा होता तर यातील प्रस्तावानुसार काय होतं की जी मुलगी आहे तर त्या मुलीचे जेव्हा विवाह होते तर तेव्हाचे जे वय होते तर ते 10 वर्षावरून 12 वर्षे करण्यात आले आणि याच बिलाला जो विरोध आहे तर तो टिळकांनी केला होता. त्याचप्रमाणे त्यांनी 1883 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ किंवा गणेशोत्सव सुरू करले आणि 1885 सार्वजनिक शिवजयंती उत्सव जे आहे तर ते सुरू करण्यात आले. या दोन्ही पॉईंट्सवर याआधी देखील प्रश्न विचारण्यात आलेले आहे की 1893 सार्वजनिक गणेशोत्सव जे आहे तर ते सुरुवात करण्यात आली आणि 1895 सार्वजनिक शिवजयंती उत्सवाची सुरुवात जी आहे तर ती करण्यात आली. परंतु पहिली जी शिवजयंती आहे तर ती 1869 रोजीच करण्यात आली होती आणि ही कोणी केली होती तर ती म्हणजे आपले महात्मा फुले यांनी.
महात्मा फुले यांनी पहिली शिवजयंती 1869मध्येच साजरी केली होती आणि त्यासाठी त्यांनी पोवाडा देखील लिहिला होता. ठीक आहे. तर याच्याबद्दलची जी माहिती आहे तर ते तुम्हाला महात्मा फुले यांच्या जो आपण लेसन बघितला होता तर त्यामध्ये मिळून जाईल. त्यामध्ये मी सगळे डिटेल सांगितली होती की तो पोवाडा किती ओळींचा होता, त्याचप्रमाणे कशा प्रकारे ती शिवजयंती आहे तर ती साजरी करण्यात आली. ठीक आहे. यानंतर आपण बघूया की 1897मध्ये काय झालं की पुण्यामध्ये प्लेगची साथ आली. आता पुण्यामध्ये प्लेगची साथ आली तर यावर काय केलं की जे आपले टिळक होते तर या टिळकांनी काय केलं की केसरीमध्ये विद्रोही लेखन सुरू केले. ठीक आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की टिळक जे आहे तर ते विद्रोही लेखनासाठी प्रसिद्ध आहे. तर पुण्यामध्ये जेव्हा साथ आली होती तर तेव्हा केसरीमध्ये त्यांनी विद्रोही लेखन केले आणि त्यामध्ये जे गाजलेले जे अग्रलेख होते तर ते म्हणजे राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का आणि राजद्रोह कशाला म्हणतात. हे 3 जे आहे तर हे 3 अति महत्त्वाचे लेख आहे किंवा अग्रलेख आहे. यावर याआधी देखील प्रश्न विचारण्यात आले, त्यामुळे तुम्ही हे जे आहे तर ते नोट ठेवा. ठीक आहे. तर ते गाजलेले अग्रलेख कोणते होते तर म्हणजे राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का आणि राजद्रोह कशाला म्हणतात. ठीक आहे. तर यानंतर 22 जून 1897मध्ये केसरीमध्ये महाराणी सरकारचा जय जयकार हा अग्रलेख त्यांनी लिहिला होता. ठीक आहे. आणि हा अग्रलेख लिहून ही वेळ हिंदुस्थानात जरी जुबली करायची नाही असे त्यांनी बजावले होते. त्याचप्रमाणे त्याच दिवशी प्लेग आयुक्त जे होते ते म्हणजे सर वॉल्टर चार्ल्स रँड यांचा चाफेकर बंधूंनी काय केला, खून केला. तर त्यांनी पुन्हा त्याच्यावर देखील एक लेख आहे तर ते लिहिले होते. ठीक आहे. आणि त्यांच्यावर जो खटला होता तर तो याच्याचसाठी केला की कारण की त्यांनी जे अग्रलेख लिहिले होते तर हे खूप स्फोटक होते. तर याच्याच माध्यमातून किंवा हेच अग्रलेख वाचून जे चाफेकर बंधू होती तर त्यांनी त्या रँडचा खून केला होता. आणि जे 27 जून 1897मध्ये त्यांनी अग्रलेख लिहिला होता किंवा जे केसरीचे जे संपादन होते तर ते केले होते तर त्यामध्ये त्यांनी रँडचा वध म्हणजे अफजल खानाचा वध आहे असे त्यांनी आपल्या लेखामध्ये संबोधले होते. तर याच्यामुळे काय झालं की हा जो पॉईंट आहे तर हा इंग्रजांनी पकडला आणि याच्यामुळे त्यांना 1.5 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा जी आहे तर ती ठोकवण्यात आली. ठीक आहे. तर तो म्हणजे कोणता पॉईंट, रँडचा वध म्हणजे अफजल खानाचा वध होय. ठीक आहे. यामुळे त्यांना शिक्षा झाली. त्याचप्रमाणे केसरीमध्ये जे स्फोटक आणि लेखन विद्रोही लेखन जे आहे तर ते करत होते त्याच्यामुळे त्यांना भारतातील आणि त्यांना जी अटक आहे तर ती झाली होती. तर याच्यामुळे त्यांना भारतातील पहिले राजकीय कैदी म्हणून ओळखल्या जाते. ठीक आहे. म्हणजे त्यांनी जे लेखन केले त्यामुळे ते पहिले राजकीय कैदी होते की ज्यांना अटक झाली होती. ठीक आहे. यानंतर आपण बघतो की 27 जुलै 1897मध्ये केसरीमध्ये स्फोटक आणि जे कार्यास जे खतपाणी घालणारे लेख त्यांनी लिहिले होते तर त्याबद्दल त्यांना अटकसुद्धा झाली होती आणि तेव्हापासूनच त्यांना भारतातील पहिले राजकीय कैदी म्हणून ओळखण्यात येते. 20 ऑक्टोबर 1899मध्ये इंग्लंडमधील ग्लोब्स आणि टाइम्स जे वृत्तपत्र आहे तर या वृत्तपत्रांविरुद्ध त्यांनी आब्रू नुकसानीचा जो दावा आहे तर तो दावा केला होता. त्यानंतर 1901मध्ये आर्टिक होम्स इन द वेदाज हा जो ग्रंथ आहे तर हा त्यांनी लिहिला. हा खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि याच्यावर याआधीसुद्धा प्रश्न विचारण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 1901 ते 1904 या दरम्यान ताई महाराज प्रकरण जे आहे तर ते ताई महाराज प्रकरण झाले होते. ठीक आहे. तर या ताई महाराज प्रकरणाबद्दल आपण आगरकरांच्या जो लेसन बघितलं होतं तर त्यामध्ये देखील आपण बघितले. तर याच्यामध्ये काय झालं होतं की लोकमान्य टिळकांचे जे पुणे येथील मित्र होते वासुदेव हरी उर्फ बाबा महाराज पंडित तर यांचे 8 ऑगस्ट 1897 रोजी निधन झाले. आणि यामुळे काय झालं की त्यांचे जे मृत्यूपत्र होते तर त्या मृत्यूपत्रामध्ये टिळकांचे व ॲडव्होकेट जे दादासाहेब खापर्डे होते तर यांचे नाव विश्वस्त असे नोंदविले होते.
तर बाबा महाराजांचे जेव्हा निधन झाले तर त्यावेळी त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्या म्हणजे ताई महाराज, तर त्या गरोदर होत्या, परंतु त्यांना झालेला जो मुलगा होता तर तो 2 महिन्यातच वारला. ठीक आहे. तर यामुळे टिळक व खापर्डे यांच्या सल्ल्यानुसार ताई महाराज यांनी 27 जून 1901 मध्ये 27 जून 1901 मध्ये तर त्यांनी औरंगाबाद येथील पंडित घराण्यातील जगन्नाथ नावाच्या मुलास दत्तक घेतले. कोण? जगन्नाथ. ठीक आहे. तर आता दत्तक घेतले, परंतु जे नागपूरकर होते, बळवंतराव नागपूरकर, या संस्थांच्या विश्वस्ताच्या चितावणीवरून ताई महाराजांनी जगन्नाथचे जे दत्तक विधान होते तर ते अमान्य केले आणि 19 ऑगस्ट 1901 रोजी कोल्हापुरातच शाहू महाराजांच्या उपस्थितीत त्यांचे जे मित्र होते पंडित महाराजांचे धाकटे बंधू, तर यांचे जे धाकटे बंधू होते बाळा महाराज, तर याचे दत्तक विधान जे आहे तर ते संपन्न केले होते. तर बाळा महाराज हे पंडित हे ताई महाराजांपेक्षा काय होते, वयाने मोठे होते, तरीसुद्धा त्यांना दत्तक म्हणून घेण्यात आलं. तर या संदर्भात काय झालं की 16 व 18 ऑगस्ट जे होते, 16 व 18 ऑगस्ट 1901 रोजी स्वतः टिळकांनी शाहू महाराजांची कोल्हापूर या ठिकाणी भेट घेतली आणि जो औरंगाबादचा दत्तक विधान समारंभ आहे तर तो कायदेशीर असल्याचा शाहूंना पुरावा जो आहे तर तो दिला होता. परंतु तरीही कोल्हापूरचा जो दत्तक विधान समारंभ झाला तर त्याने काय झालं की 21 ऑगस्ट 1901 रोजी टिळकांना दिवाणी खटला, म्हणजे टिळकांनी काय केलं की त्याविरुद्ध दिवाणी खटला जो होता तर तो दाखल केला. आता ताई महाराजांनी काय केलं की टिळकांवर जबरदस्तीची तक्रार नोंदविल्याने टिळकांच्या बदनामीचा खटला जो आहे तर तो सुरू झाला. पुणे येथीलचे जिल्हा न्यायाधीश होते ॲस्टन, तर यांनी फौजदारी खटला जो होता तर तो टिळकांविरुद्ध दाखल केला आणि 24 ऑगस्ट 1903 रोजी टिळकांना 1.5 वर्षाची जी शिक्षा आहे तर ती शिक्षा झाली. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा ताई महाराज खटला होता ज्याविरुद्ध त्यांना 1.5 वर्षाची शिक्षा झाली होती आणि याविरुद्ध काय केलं की टिळकांनी हायकोर्टामध्ये अपील केली, परंतु जे न्यायाधीश लुक्सन होते तर यांनी काय केलं की टिळकांचा जो जामीन होता तर तोही मंजूर केला नाही व फक्त 6 महिन्यांची शिक्षा जी आहे तर ती त्यांना मंजूर केला. त्यांचा जामीन जो होता तर तो मंजूर केला आणि 6 महिन्याची जी शिक्षा होती तर ती त्यांना सुनावली. ठीक आहे. आणि तीही पुढे उच्च न्यायालयातील जे न्यायाधीश जॅक्सन व न्यायाधीश बेरी होती तर यांनी ती पुन्हा रद्द केली आणि रद्द करून लोकमान्य टिळकांची निर्दोष अशी मुक्तता केली होती. ठीक आहे. तर हे झालं ताई महाराज प्रकरण. त्यानंतर 1903 मध्ये त्यांचा जो मोठा मुलगा होता विश्वनाथ तर यांचा प्लेगच्या साथीने निधन झाले. 1905 मध्ये जहालवादाचा जो पुरस्कार होता तर ते करण्यास त्यांनी सुरुवात केली. आता आपल्याला माहीत आहे की जे आपले इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, म्हणजे आपली जी राष्ट्रीय काँग्रेस होती, तर ह्याच्यामध्ये कशा प्रकारे टिळकांचा अंतर्भाव झाला आणि जेव्हा टिळकांचा अंतर्भाव झाला तर त्यामध्ये 2 गट जे आहे तर ते पडले होते. तर ते 2 गट केव्हा पडले तर ते म्हणजे सुरत अधिवेशनादरम्यान. तर 1907 मध्ये जेव्हा सुरतचे अधिवेशन झाले तर तेव्हा काय झालं की जे जहालवादी होते आणि मवाळवादी होते तर यांचे 2 गट जे आहे तर ते राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पडण्यात आले आणि यामधील जे जहालवादी होते तर जहालवादी नेत्यांचे जे नेते होते तर ते म्हणजे आपले लोकमान्य टिळक आणि जे मवाळवादी होते तर त्यांच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की फिरोजशाह मेहता आहे, दादाभाई नौरोजी आहे किंवा इतर जे व्यक्ती होते तर ते त्यांचा समावेश होता. ठीक आहे. आणि यालाच ही जी सुरतचे जे अधिवेशन झाले तर याला आपण सुरत स्प्लिट असे देखील म्हणून ओळखतो. ठीक आहे. सुरत स्प्लिट. तर 12 मे 1909 मध्ये त्यांनी केसरीमध्ये एक पुन्हा लेख लिहिला तर ते म्हणजे देशाचे दुर्दैव. त्यानंतर 1911 मध्ये त्यांनी एक ग्रंथ लिहिला तो म्हणजे गीता रहस्य. यानंतर आपण बघूया की 7 जून 1912 मध्ये काय झालं. तर 7 जून 1912 मध्ये त्यांच्या ज्या पत्नी होत्या सत्यभामा तर यांचे निधन झाले आणि 8 जून 1914 मध्ये त्यांची मंडालेच्या तुरुंगातून जी आहे तर ती सुटका झाली. आता ही मंडालेच्या तुरुंगातून सुटका कशा प्रकारे,
ते मंडालीच्या तुरुंगामध्ये कशासाठी गेले होते, ठीक आहे. तर याच्यासाठी एक आपण बघून घेऊ की जो आपला किंग्सफोर्ड होता, तर किंग्सफोर्ड यांच्या गाडीवर जो बॉम्ब हल्ला झाला होता 30 एप्रिल 1908 मध्ये, ठीक आहे. 30 एप्रिल 1908 रोजी किंग्सफोर्ड यांच्या गाडीवर काय झाला की बॉम्ब हल्ला झाला. हा हल्ला कोणत्या ठिकाणी झाला होता, तो म्हणजे मुझफ्फरपूर या ठिकाणी तो हल्ला झाला होता. आणि या हल्ल्यामध्ये प्रफुल्ल चाकी आणि खुदीराम बोस जे आहे तर हे सामील होते. त्याचप्रमाणे जेव्हा तो हल्ला करण्यात आला, परंतु तो किंग्सफोर्ड जो आहे तर तो तर म्हणजे त्याचे तर निधन झाले नाही, परंतु त्यामध्ये काय झालं की त्या हल्ल्यामध्ये 2 निरपराध स्त्रिया ज्या होत्या तर त्या ठार झाल्या. आणि याच्यामुळे 12 मे 1909 मध्ये टिळकांनी जो केसरीमध्ये जो लेख होता तर तो लिहिला होता, तर तो म्हणजे देशाचे दुर्दैव, ठीक आहे. तर याच टिळकांच्या या लेखामुळे त्यांना शिक्षा ठोकविण्यात आली. तर त्यांना मंडालीच्या तुरुंगामध्ये 6 वर्षे काळा पाण्याची शिक्षा जी आहे तर ती न्यायाधीश दावर यांनी ठोकवली होती, ठीक आहे. तर याच्यामुळे ते 6 वर्ष तिथे राहिले आणि त्याच्यानंतर त्यांनी 8 जून 1914 रोजी त्यांची सुटका जी आहे तर ती मंडालीच्या तुरुंगातून झाली होती, ठीक आहे. आणि जेव्हा ती कोणत्या बोटीने मंडाले किंवा रंगून या ठिकाणावरून आपल्या मद्रास या ठिकाणी आले किंवा प्रवास त्यांनी कोणत्या बोटीने केला, तर हा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर तो म्हणजे मेयो या बोटीतून त्यांनी जो प्रवास आहे तर तो रंगून ते मद्रास एवढा प्रवास जो होता तर तो केला होता, ठीक आहे. तर 28 एप्रिल 1916 मध्ये आपल्याला माहिती आहे की जी होम रूल लीग आहे तर त्याची स्थापना महाराष्ट्रामध्ये आपले जे लोकमान्य टिळक होते तर यांनी केली. तर होम रूल लीगची जी कन्सेप्ट होती तर ती आयर्लंडवरून ॲनी बेझंट यांनी आणली होती, ठीक आहे. हे सर्वांना माहिती आहे आपल्याला. तर त्याचबरोबर 30 डिसेंबर 1916 मध्ये बेळगाव येथे एक घोषणा करण्यात आली, ठीक आहे. आणि ती घोषणा म्हणजे काय की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही जी घोषणा आहे तर ही होम रूल लीगची जे प्रचार होते तर त्या प्रचारादरम्यान बेळगाव या ठिकाणी त्यांनी 30 डिसेंबर 1916 मध्ये केली होती. त्यानंतर 23 मार्च 1918 मध्ये मुंबई येथील जे अस्पृश्य निवारण परिषद होती तर त्या ठिकाणी त्यांनी भाषण दिले. आणि त्या ठिकाणी जेव्हा त्यांनी भाषण दिले तर त्यामध्ये एक त्यांचे जे वाक्य आहे तर किंवा त्यांचे जे उद्गार आहे तर ते महत्त्वपूर्ण ठरले होते. तर ते म्हणजे कोणते, जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी देवालाही मानणार नाही, ठीक आहे. हे जे महत्त्वाचे जे उद्गार आहे तर हे त्यांनी त्या दरम्यान किंवा त्या भाषणामध्ये घेतले होते. त्यानंतर 5 सप्टेंबर 1918 मध्ये आंतरजातीय विवाहास जो प्रोत्साहन देणारा कायदा होता तर तो विठ्ठलभाई पटेल यांनी कायदेमंडळामध्ये मांडला होता, ठीक आहे. तर म्हणजे याच्यावर काय होते की या पटेल बिलावर केसरीमधून त्यांनी जो लेख लिहिला होता आणि त्याद्वारे त्यांनी टीका देखील केली, ठीक आहे. तर जो लेख लिहिला होता तर तो म्हणजे कोणता की हिंदूचे संकर विवाह, ठीक आहे. तर याद्वारे त्यांनी काय केलं होतं की जो पटेल बिल होते तर याच्यावर जोरदार टीका जी आहे तर ती त्यांनी केली होती. त्यानंतर 29 जानेवारी 1919 रोजी व्हॅलेंटाईन चिरोल जे होते तर यांच्याविरुद्ध आबरू नुकसानीचा खटला जो आहे तर त्यांनी तो दाखल केला. तर हा खटला कशामुळे झाला, कारण की व्हॅलेंटाईन चिरोल जे होते तर त्यांनी टिळकांना राष्ट्रीय असंतोषाचे जनक असे म्हटले होते, ठीक आहे. त्यामुळे त्यांनी जो आबरू नुकसानीचा जो खटला होता तर तो दाखल केला आणि त्यासाठी ते इंग्लंड या ठिकाणी सुद्धा जाऊन आले. त्याचबरोबर 1909 मध्ये जे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आला होता तर या कायद्यावर देखील त्यांनी टीका केली. आणि त्यांनी जे लेख लिहिले होते तर त्यांच्यामध्ये त्यांनी असेच देखील सांगितले की हे स्वराज्य नव्हे व त्याचा पायाही नव्हे, ठीक आहे. त्याचप्रमाणे उजाडले पण सूर्य कोठे आहे आणि दिल्ली तो बहुत दूर है, अशा शब्दामध्ये त्यांनी या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याची जी आहे तर ती टीका केली होती. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की 1920 मध्ये गांधी व टिळक यांची भेट जी आहे तर ती सिंहगडावर झाली होती. आणि फेब्रुवारी 1920 मध्ये टिळकांनी काय केलं की काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी जी आहे तर या पक्षाची स्थापना जी आहे तर ती केली होती. तर या पक्षाचे ब्रीद वाक्य कोणते होते, तर ब्रीद वाक्य म्हणजे शिकवा
चळवळ करा आणि संघटित व्हा. शिकवा, चळवळ करा आणि संघटित व्हा. तर हे या काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्षाचे किंवा पार्टीचे ब्रीद वाक्य होते. ठीक आहे. त्यानंतर 22 मे 1920 रोजी चिरोल खटल्याप्रकरणी टिळकांना 3 लाख रुपयाचा निधी जो आहे तर तो जनतेकडून अर्पण करण्यात आला होता. आणि त्यानंतर 1 ऑगस्ट 1920 रोजी एक दुःखद दिवस जो होता तो झाला. तर त्या दिवशी त्यांचे जे निधन आहे तर ते मुंबई या ठिकाणी मध्यरात्री 12:40 झाले होते. ठीक आहे. तर आता त्यांची जी ग्रंथसंपदा आहे तर याच्याबद्दल आपण बघून घेऊ की आपण द आर्टिक होम इन द वेदास हा जो ग्रंथ आहे तर तो बघितला, तो 1901 या रोजी त्यांनी प्रसिद्ध केला. त्यानंतर ओरायन हा देखील ग्रंथ त्यांनी लिहिला होता. ठीक आहे. तर याच्यामध्ये त्यांनी अग्रथन वेदाचे जे प्राचीन तत्वे होते तर त्याचे संशोधन जे आहे तर ते केले. ओरायन या ग्रंथालाच अजून दुसरे देखील नाव आहे, तर त्याला आग्रयन, त्याचप्रमाणे मृगशीर्ष आणि आग्रहायकी असे देखील म्हटले जाते. ठीक आहे. हे 3 जे त्यांचे ग्रंथ आहे तर हे 3 ग्रंथ खूप महत्त्वाचे आहे आणि याच्यावर नेहमी प्रश्न जे आहे तर ते विचारण्यात आलेली आहे. आणि गीता रहस्य जे होता तर तो आपण बघितला की 1911 रोजी त्यांनी प्रसिद्ध केला होता. ठीक आहे. तर हे झालं. आणि गीता रहस्य या ग्रंथाबद्दल एक महत्त्वाचं म्हणजे तर ते त्यांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिलं. ठीक आहे. तर यानंतर आपण बघूया की कोणकोणत्या व्यक्तींनी त्यांना कशा प्रकारचे जे शब्दगौरव आहे तर ते दिले. तर महात्मा गांधी त्यांना असे म्हणतात की हे असे महापुरुष जे असतात तर ते मरत नसतात, तर त्यांच्या कार्याच्या स्वरूपाने ते अमर झालेले असतात. तर अशा शब्दामध्ये महात्मा गांधी यांनी त्यांचा उद्गार केला. ठीक आहे. त्याचप्रमाणे मॉन्टेग्यू यांनी त्यांना टिळक इज द वन ऑफ द बिगेस्ट लीडर इन द इंडिया ॲट दिस मोमेंट असे म्हणून त्यांचा उल्लेख केला होता. त्याचप्रमाणे आपल्याला माहीत आहे की जे सर व्हॅलेंटाईन चिरोल आहे तर यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले होते. त्याचप्रमाणे नारा फाटक यांनी त्यांना राष्ट्रीय चळवळीचा मनू म्हटले आहे. केरुनाना छत्रे यांनी टिळक म्हणजे सूर्याचे पिल्लू असे म्हटले. तर हे केरुनाना छत्रे कोण होते तर हे टिळकांचे शिक्षक होते. ठीक आहे. त्याचबरोबर त्यांना भारतीय राष्ट्रवादाचे शिल्पकार, महाराष्ट्र केसरी आणि तेल्या तुंबळ्यांचे पुढारी म्हणून ओळखल्या जाते. ठीक आहे. तर ही माहिती जी आहे तर ही आपली लोकमान्य टिळकांबद्दलची माहिती झाली. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. त्याचप्रमाणे तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.